सुद्धा आपल्याला ठरवायचा आहे. मला आठवतंय, चळवळीमध्ये काम करण्याकरता प्रेरणा कोण देते? 1980च्या दरम्यान महात्मा फुलेंचं काही लिटरेचर वाचल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक समाज चळवळीची जाणीव झाली. महात्मा फुले शूद्र समाजाचे, आणि जाणीव झाल्यानंतर मला एक त्यांचं लिखाणामध्ये वाचण्यात आलं की जे आजही आपण त्याची चर्चा करतो की अनटचेबल वर्कर्स यांचं शोषण कसं होते, ओबीसी, शेड्यूल ट्राईब, ते बायफर्केट आपण केलेलं आहे की अनटचेबल तर मोठ्या प्रमाणामध्ये होते, ओबीसी तर कमी प्रमाणामध्ये होत असेल. आणि त्यांनी सत्यशोधक समाज चळवळीच्या माध्यमातून एका सावकारांच्या घरावर, जमीनदाराच्या घरावर मोर्चा काढला. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या ठिकाणी 50 शेतमजूर होते जे फार्म लेबरर होते, आणि त्या 50 लोकांसमोर महात्मा फुले भाषण करताना म्हणतात की तुमचे शोषण करणारी यंत्रणा कोण आहे? तर त्यांनी भाषणामध्ये म्हटलं की तुम्हाला मिनिमम वेजेस मिळत नाही, कामाचे तास तुम्हाला माहित नाही, किती वेळपर्यंत काम करा, आणि म्हणून तुझे शोषण करणारी यंत्रणा ही भटवादी यंत्रणा जे समता, न्याय आणि बंधुत्व नाकारते, आणि दुसरी सावकारशाही. ह्या दोन यंत्रणांच्या विरोधामध्ये जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही, स्वावलंबी चळवळ उभी करणार नाही, तोपर्यंत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचं परिमार्जन करणार. उल्लेख झाला 10 जून 1890चा लॉ रिलेटेड टू ट्रेड युनियन म्हणून एक मोठं पुस्तक आहे. या देशामधल्या संपूर्ण कामगार चळवळीचा इतिहास आहे, इंग्लिश आहे. वाचनामध्ये असं आलं की पहिली कामगार चळवळ या देशामध्ये ट्रेड युनियन ऍक्ट 1926 ला झाला, परंतु ज्या स्वरूपामध्ये कामगारामध्ये काम करणाऱ्या संघटना निर्माण झाल्या त्यामध्ये पहिली कामगार संघटना ही सत्यशोधक समाज चळवळीच्या आधारावर नारायण मेघा लोखंडे यांनी स्थापन केली. यांनी सांगितलं, आमचे मित्र सचिन परवांनी सांगितलं की मुस्लिम हिंदूचे दंगे झाले मुंबईला, आणि त्याचा एकोपा मेळावा कामगार चळवळीच्या माध्यमातून नारायण मेघा लोखंडेने मुंबईला घेतला, यामध्ये 60,000 लोक होते. रविवारची सुट्टी, मालकांची संघटना वेगळी, मिल मालकांची, तेव्हा काही स्वयंचलित उद्योग नव्हते 1884 नंतर, आणि मालकांची संघटना जेव्हा हे होती की कोणत्याही मागण्या आपण पूर्ण करायच्या नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये एक मोर्चे नाही असे अनेक मोर्चे नारायण मेघा लोखंडेंनी 10,000चे काढले, ज्यामध्ये 4,000 स्त्रियांचा सहभाग होता. आणि शेवटी ब्रिटिश सरकारला रविवारची आठवडी सुट्टी, मध्यान्ह लंचची सुट्टी, जे काही आपण आहेत, आणि कामाचे तासावर एक करार करावा लागला. आणि त्यापासून जे काही सरकार होतं तेव्हा एक कामाचे 8 तास, रविवारची सुट्टी, किंवा नंतर 1891चा फॅक्टरी ऍक्टचा अमेंडमेंट असेल, ह्या सर्व गोष्टी झाल्या. आता प्रश्न असा निर्माण होतो की महात्मा फुल्यांनी 1 जानेवारी 1877 ते 1880 नंतर नारायण मेघा लोखंडे त्याचे संपादक झाले. दीनबंधू नावाचं मुखपत्र काढलं, आणि त्या दीनबंधू नावाच्या खाली अनेक वृत्तपत्राला अभिप्रेत असणारे वाक्य लिहितात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलं असेल काहीतरी एक वाक्य, हिंदूमध्ये असते. त्या दीनबंधू खाली लिहिलं होतं की धिस जनरल इज डिव्होटेड इन द इंटरेस्ट ऑफ द वर्कर्स. इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं.
आता प्रश्न असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशूद्र समाजाचे, अस्पृश्य समाजाचे, आणि महात्मा ज्योतिबा फुले ओबीसी माळी फुलमाळी समाजाचे, शूद्र समाजाचे. महात्मा फुले शिकले नव्हते, डॉक्टर बाबासाहेब अत्यंत शिकलेले होते, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना गुरुस्थानी मानलं. आणि जो इन द इंटरेस्ट ऑफ वर्कर्स, तेव्हा तर असंघटित क्षेत्रामध्ये ज्याची आपण चर्चा करतो की इनफॉर्मल वर्कर, ऑल द वर्कर्स इन द इयर 1887 किंवा 84, ऑल द वर्कर्स वेर इनफॉर्मल. आणि या इनफॉर्मल वर्करची चळवळ उभी करण्याची प्रेरणा त्यांच्या सत्यशोधक समाज चळवळीचे दुसरे सोबती नारायण मेघाले, म्हणजे अनेक सोबती काही भावेकर असतील, हे असतील, यांनी घेतली आणि संघटना निर्माण केली आणि अशा प्रकारे त्यांनी काम केलं. आता प्रश्न असा आहे की आमच्यासमोर समस्या खूप आहे. बाबासाहेबांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना 15 ऑगस्ट 1936 ला केली. त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. इन्फॉर्मल वर्करसाठी होता, शेतमजुरांसाठी होता, मिनिमम वेजेससाठी होता. आणि बाबासाहेबांना 1937 ला का असं वाटलं, बाबासाहेब तर विद्वान होते, की कामगार चळवळीची दिशा दाखवण्याकरता आम्हाला कामगारांना एकत्रित केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी स्वतः, बाबासाहेब 1937 ला अत्यंत मोठं व्यक्तिमत्व होतं, म्युनिसिपल कामगार संघ नावाची झाडू मारणाऱ्या कामगाराची संघटना त्यांनी निर्माण केली. म्युनिसिपल कामगार संघ. बाबासाहेब स्वतः अध्यक्ष झाले. एका झाडू मारणाऱ्या कामगार संघटना निर्माण करून त्याचे बाबासाहेब अध्यक्ष का झाले? आणि त्या चळवळीचं विश्लेषण बाबासाहेब 13 जुलै 1941च्या भाषणामध्ये करतात. कावासाठी जहागीर हालमधल्या भाषणामध्ये करतात. ते खंडामध्ये प्रसिद्ध झाले. म्हणजे कामगार चळवळीचं विश्लेषण करतात. 1937 1941च्या जनरल मीटिंगच्या संघटनेची जनरल मीटिंग. बाबासाहेब अध्यक्ष असल्यामुळे ते अध्यक्षस्थानी होते. आणि अध्यक्षीय भाषण करताना बाबासाहेब म्हणतात की मला आज फार आनंद होत आहे. कोणत्या गोष्टीचा आनंद होत आहे? की आपण 1937 ला चळवळ सुरू केली, 1938 ला आपली 2000 मेंबरशिप होती, आणि 1940 ला ती 5000 झाली. म्हणजे बाबासाहेब आम्हाला मेसेज देतात की तुम्ही संघटना स्थापन करून चालणार नाही, तर त्याला गती द्या. दुसरा मेसेज देतात की मी 1920 पासून अनेक कामगार चळवळीचा अभ्यास केला. अनेक संप झाले, तुमच्या मागण्याकरता संप झाले. आता कधी कधी एखादी मिक्स विचार होतो माणसामध्ये. निश्चितपणे लेफ्टिस्टनं केलं, त्यांचा उल्लेख झाला पाहिजे, झाला पाहिजे. पण बाबासाहेब काय म्हणतात की 1920 पासून मी अनेक संघटनांचा अभ्यास केला, अनेक लोकांनी संप केले, परंतु कामगारांचं बरंच नुकसान झालं. आपण फक्त एकच संप केला आणि कुर्ल्यापासून तर चेंबूर पर्यंत झाडू मारणं बंद केलं. तर आपण म्युनिसिपल कमिशनरकडे गेलो नाही, तर म्युनिसिपल कमिशनर आपल्याकडे आले, आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या. दृष्टिकोन काय होता त्यांचा? की स्वावलंबी चळवळ निर्माण करून स्वतःचे प्रश्न स्वतः तुम्ही सोडवू शकता. मग त्याचा मिनिमम वेजेसचा प्रश्न असो किंवा कोणता असो. आणि तिसरा मेसेज त्यांनी दिला की ब्रिटिश सरकारचे लेबर इन्स्पेक्टर हे कामगार संघाची पाहणी करतात, आणि त्यावेळेस आपली संघटना ही आदर्श कामगार संघटना म्हणून ब्रिटिशांच्या गॅजेटमध्ये उल्लेख झाला. म्हणजे आम्हाला मेसेज काय मिळतो?
स्वतःची बाबासाहेबांना सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 माहित होता, ज्या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या सोसायट्या निर्माण झाल्या, ऑर्गनायझेशन निर्माण झाल्या. मग बाबासाहेबांनी कामगार चळवळीमध्ये काम करण्याकरता ट्रेड युनियन ऍक्ट मध्ये स्वतः रजिस्टर संघटना केली आणि त्याचा मेसेज 13 जुलै 1921 दिला. उल्लेख झाला की मनमाडच्या भाषणामध्ये 12-13 फेब्रुवारीच्या अनेक लोक गॅंगमन मॅट्रिक नापास होते, स्टेशन मास्टर करता एलिजिबल होते, परंतु उच्च वर्णाचे अधिकारी हे त्यांना घरी काम करण्याकरता ठेवत होते. गॅंगमन म्हणून स्वयंपाक कर, हे कर. अनेक लोक बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांनी म्हटलं की आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला कामगार संघटनेची बांधणी करायची. बाबासाहेबांना अनेकदा हो हो म्हटलं, गेले नाही. पण 2 दिवस 12 आणि 13 फेब्रुवारी 38 ला गेले. 12 त्यांना रेल्वेनं जागा दिली नाही. एक मॉमेडियन होते, त्यांची जागा शेत होता, आता ते रेल्वेच्या पोझिशन मध्ये आहे मनमाडमध्ये, ते दिलं आणि देशामधले 20,000 गँगमन त्यांनी तिथं उपस्थित झाले. बाबासाहेब 12 तारखेला संध्याकाळी गेले. ते म्हणाले की तुम्ही अत्यंत मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, ती पूर्ण करण्याचा मी उद्या प्रयत्न करतो. म्हणजे 13 फेब्रुवारीला बाबासाहेबांचं सविस्तर भाषण आहे. ते आम्ही अनेक लँग्वेजमध्ये, तेलुगूमध्ये प्रसिद्ध केलं, मराठीमध्ये केलं, हिंदीमध्ये केलं, इंग्लिशमध्ये केलं आणि बाकी राज्यामध्ये आम्ही करत आहोत. आम्हाला ते महत्वाचं वाटलं. बाबासाहेबांचं कामगार चळवळीला दिशा देणार. तर बाबासाहेब सुरुवात कुठून करतात की मी या परिषदेला, म्हणजे अस्पृश्य रेल्वे गँगमन परिषदेचं नाव होतं, या परिषदेचं निमंत्रण स्वीकारलं. त्यावेळेस कम्युनिस्ट चळवळी होत्या, तेव्हा मला कम्युनिस्ट चळवळीने विरोध केला की बाबासाहेब जातीच्या आधारावर कामगारांना डिवाइड करत आहे. आणि त्याचं उत्तर सुरुवातीला दिलं, ऑलरेडी सोशल डिस्क्रिमिनेशन आहे आणि आपल्या अधिकाराकरता जर आपण एकत्रित येत असू तर मी अशा टीकेची कधीही पर्वा करत नाही. बाबासाहेब दुसरा प्रश्न विचारतात, तो आजही प्रश्न खरा आहे, की बाबासाहेब विचारतात की कॅपिटलिझमच्या विरोधामध्ये मी अनेक लेफ्टिस्ट मंडळी जोरजोराने भाषण देताना मी बघितली, परंतु ब्राह्मणिझमच्या विरोधामध्ये बोलणारी मंडळी, जो सोशल डिस्क्रिमिनेट, जो अनटचेबल आहे, त्याचं जो सोशल डिस्क्रिमिनेशन होते, त्या संदर्भामध्ये मला बोलणारी एकही दिसली नाही. तेच बाबासाहेबांचं वाक्य. जेव्हा 1954ला या देशामध्ये बंच ऑफ थॉट्स या ग्रंथामध्ये वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे आणि त्या ग्रंथाला मान्य करून, आदर्श मानून या देशामध्ये भारतीय मजदूर संघाची निर्मिती झालेली आहे. आता अस्पृश्य समाज टनरीज मध्ये काम करतो, झाडू मारण्याचं काम करतो, उच्च वर्णाची सेवा करण्याचं काम करतो, त्याचं पर्सेंटेज अत्यंत मोठा आहे. आणि ज्यावेळेस लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन 1991ला आलं, थोरात साहेबांना बरोबर म्हटलं होतं की जर प्रायव्हेटायझेशन आलं तर डिझिजर होती. बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 12 मध्ये राज्याची डेफिनेशन केली की या राज्य ही संकल्पना जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व उद्योग हे राज्य या संकल्पनेखाली असले पाहिजे. म्हणजे राज्य ही संकल्पना तुम्हाला रिप्रेझेंटेशन देते कॉन्स्टिट्यूशनचं. बाबासाहेबांनी शब्दप्रयोग शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 16(4) मध्ये केला नाही. बाबासाहेबांनी बॅकवर्ड क्लास सिटीजन हा शब्द प्रयोग केला. म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं की बॅकवर्ड क्लास सिटीजनला रिप्रेझेंटेशन या देशामध्ये नोकरीमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि म्हणून 91ला लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आलं. सर्वात जास्त नुकसान कोण झालं? बहुजन समाजाचं झालं. अनेक चर्चा झाल्या, अनेक परिसंवाद झाले.
परंतु 1991ला या देशामध्ये आजचं पर्सेंटेज 93.7 आहे. 93 असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा कामगार आहे आणि 60% संघटित क्षेत्रामध्ये तुमच्या आमच्यासारखे नोकरदार आहे. परंतु संघटित क्षेत्रामध्ये ज्यांना रिप्रेझेंटेशन कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून मिळालं तो वर्ग संपूर्ण ब्राह्मणवादाच्या कामगार चळवळीच्या वैचारिक कंट्रोलमध्ये, की त्याची जबाबदारी होती की 93% संघटित समाज हा सर्वहारा समाजामधून आला आहे, हा अस्पृश्य समाजामधून आलेला आहे, हा आदिवासी समाजामधून आलेला आहे, हा ओबीसी समाजामधून आलेला आहे आणि म्हणून तो त्याचा व्हिक्टिमाइज होणार आहे लिबरेशन प्रायव्हेट लिबरेशनचा. आणि त्याच वर्षी एक स्टॅटिस्टिकल प्रसिद्ध झालं या देशामध्ये पॉलिटिक्समध्ये वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू. आणि या देशामध्ये बँकेचा चीफ मॅनेजर इज ऑल्सो वर्कमन. गवंडी कामगार हा जो वर्कमन आहे इज ऑल्सो ए वर्कमन. अंगणवाडी सेविका या देशामध्ये 27 लाख आहे. बहुजन समाजाच्या अस्पृश्य समाजाच्या आहे. 20 वर्ष काम करतात, पगार मिळत ऑनरेबल मिळतं त्यांना 5,000 5,500 मदतनीसाला 4,000. आणि म्हणून 1991 स्टॅटिस्टिकल म्हणते ते बाबासाहेबांचं वाक्य एवढं दिसलं की कम्युनिझमची मंडळी बामनिझमच्या विरोधामध्ये कधी बोलताना दिसली नाही. त्या 54मध्ये भारतीय मजदूर संघाची वर्ण व्यवस्थेच्या आधारावर कामगार चळवळ निर्माण झाली. 1920 ऐकत मधल्या काळामध्ये राममनोहर लोह्यांच्या विचारांच्या लोकांना वाटलं की कामगारापर्यंत आपण हा असंघटित संघटित क्षेत्रामध्ये सोशलिस्ट विचार नेला पाहिजे. हिंद मजदूर व किसान पंचायत हिंद मजदूर सभा निर्माण झाल्या आणि महात्मा गांधींच्या फॉलोअरला असं वाटलं की कामगार चळवळीमध्ये आमचा विचार नेला पाहिजे आयडिओलॉजिकल. म्हणून या देशामध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस महात्मा गांधींच्या विचाराची झाली. परंतु जेव्हा 1954 मध्ये झाली आणि 91 मध्ये स्टॅटिस्टिकल ज्या या देशांमधल्या वर्करचं संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये मोजल्या गेलं तेव्हा सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली भारतीय मजदूर संघ जे ब्राह्मणीतूनचा पुरस्कार करते. आता याला टॉपल कोण करू शकते? आमची चळवळ नाही. आम्ही बोलो लिहिलं पण आमचे माणसं त्यांच्या कंट्रोलमध्ये. आम्ही किती विद्वान असू परंतु आमचे माणसं जोपर्यंत त्यांच्या चळवळीमधून आम्ही डिकंट्रोल करून इकडे आणणार नाही, कारण का आमचं लिटरेचर सर्वश्रेष्ठ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही लिटरेचर आहे अत्यंत उपयोग आहे, पण ते पर्क्युलेट या चळवळीच्या माध्यमातून होऊ शकते, इंडिव्हिज्युअल माणसाच्या माध्यमातून होऊ शकत नाही. आणि मग सब स्टॅटिस्टिकल प्रसिद्ध झालं. नागपूर चंद्रपूरला जाताना आम्ही जेव्हा बसमध्ये जात होतो तर वरोड्याजवळ डाव्या बाजूला टनरीज होती, चामडे कमावण्याचा एक फॅक्टरी होती आणि त्या फॅक्टरीमध्ये एसटी मध्ये बसलं तरी घाण वास येत होती. तिथं काम करणारा मजूर हा भारतीय ज्यांनी वर्णव्यवस्था या व्यवस्थेमुळे जो टनरीज मध्ये काम करतो तो त्याला फिजिकली फायनान्शियली आणि त्याचं जे कामगार चळवळीमधलं एक से आहे तो आजही त्या चळवळीला देतो. मी मराठवाड्यामध्ये होतो, 250 झाडू मारणारे कामगार होते. बौद्ध समाज आहे, मुंबईला झाडू मारणारे बौद्ध समाजाचे आहे, मराठवाड्यामध्ये आहे. मी एक वेळ त्यांच्यासोबत चर्चा केली. आम्ही तेव्हा तरुण होतो, कामगार चळवळी आमची फक्त इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये होती. तुम्ही आपण कोणत्या चळवळीमध्ये काम करता? साहेब म्हणे आम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये भारतीय मजदूर संघाची शाखा ओपन केली आणि आम्ही 5 लाख रुपये 200 लोकांनी जमा केले आणि आमचं ऑफिस तयार झालं. त्याचं उद्घाटन दत्तोपंत ठेंगडीच्या हातात. किती मोठं कॉन्ट्रडिक्शन. अनटचेबल माणूस, मिनिमम वेजेस मिळत नाही, बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा, परंतु कामगार चळवळीमध्ये त्यांच्यावर जो प्रभाव पडला तो
त्यांच्या कंट्रोलमध्ये गेला, पैसे त्यांना देतो, झेंडे त्याचे पकडतो. आणि म्हणून एक वाक्याची मला आठवण येतो, आपणही भाषणामध्ये उल्लेख केला, बाबासाहेबांनी श्रीपाद अमृत डांगेच्या संपाला विरोध केला. कारण काय होतं, श्रीपाद अमृत डांगेची कम्युनिस्ट चळवळ अत्यंत मोठी होती, एकच चळवळ होती. अस्पृश्य कामगारांना एका खात्यामध्ये, ज्या खात्यामध्ये दातामध्ये सूत घेऊन प्रक्रिया करायला लागत होते, आणि म्हणून त्या सुतापासून कपडा बनते म्हणून अस्पृश्याचा कपडा कोण वापरू नये म्हणून त्या खात्यामध्येच अस्पृश्याला प्रवेश नव्हता. याचा बाबासाहेबांनी प्रोटेस्ट केला. म्हणजे या संपामध्ये मी जाणार नाही. बाबासाहेबांनी त्याच्यात हे केलं, गेले नाही अस्पृश्य कामगार त्या संपामध्ये गेले नव्हते. श्रीपाद अमृत डांगेंचा मोठा संप होता तो गिरणी कामगारांच्या हातात. म्हणजे एक वैचारिक देण बाबासाहेबांनी दिलेली आहे की आम्ही कुठंतरी मिक्सअप झालं पाहिजे. वैचारिकरित्या आमचे विचार कामगार चळवळीमध्ये उधळूत करणं आवश्यक आहे. मी प्राध्यापकांची गोष्ट सांगतो, मी अनुभवलेली आहे. अत्यंत लोक आहे डॉक्टरेट. एका प्रोग्राम मध्ये गेलो मी, नागेश चौधरी यांचा सत्कार होता युनिव्हर्सिटीच्या हॉलमध्ये, कॉन्व्होकेशन. मी बसलो होतो, माझ्या बाजूला अत्यंत मोठे साहित्यिक बसले होते, मी नाव नाही सांगणार. एक जॅकेटवाला माणूस आला. तो त्या जे साहित्यिक आमचा आहे त्याच्यापेक्षा अनेक कमी वयाचा होता. जॅकेटवाले मला, मी म्हणलं मी ओळखत नव्हतो, मला हा मंत्री तर नाही आहे. तो आल्याबरोबर साहित्यिक उठला, साहेब बसा. तर मला प्रश्न पडला की हा कोण मोठा माणूस आहे. तर मी नंतर हे केला, साहेब जे प्राध्यापकाची एक संघटना आहे ना म्हणे, विजुक्ता वगैरे, त्याचा जनरल सेक्रेटरी आहे म्हणे. आणि म्हणून आमचा माणूस आजही विजुक्ताचा प्राध्यापक कंट्रोलमध्ये आहे. हे सर्व संघटना वेगवेगळ्या विचाराच्या प्रवाहामध्ये काम करणाऱ्या आहेत. मग गांधीजमची असेल, कोणती असेल. आणि म्हणून आम्हाला जोपर्यंत त्या विचारापासून सर्व क्षेत्रामध्ये डिकंट्रोल आम्ही होणार नाही, तोपर्यंत असंघटित क्षेत्र मोठं आहे. फार्म लेबरचे प्रॉब्लेम खूप मोठे आहे, स्कॅव्हेंजरचे प्रॉब्लेम मोठे आहे, सर्वात मोठे प्रश्न आहे. थोरात सरांनी सांगितलं. आणि याला जर पाडाव करायचा असेल तर आमच्या जवळचं लिटरेचर अत्यंत चांगलं आहे, देणारे लिटरेचर चांगले आहे. इंडियन लेबर ऑर्गनायझेशन मध्ये किंवा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये कोण प्रतिनिधित्व करतं. बाबासाहेबांनी 1942 ते 46 या कालावधीमध्ये जे व्हाईसराव कन्सिल मंत्री होते, लेबर मिनिस्टर होते, ज्या ज्या रिकमेंडेशन केल्या, राईट फ्रॉम इंडस्ट्री डिस्प्यूट ऍक्ट 1947, की ज्यामध्ये ट्राय पार्टी डिस्कशन करण्याची हे आहे. आयडीच्या सेक्शन 22 मध्ये तुम्ही नोटीस दिला तर तुम्हाला मॅनेजमेंट बोलवा लागेल, कन्सल्टेशन पानमुळे साहेबाला करावंच लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे काही त्या याच्यामध्ये इंडियन लेबर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल लेबर, आज कोण प्रतिनिधित्व करते? या देशातल्या 12 ट्रेड युनियन प्रतिनिधित्व करतात. ज्या समाजाचा असंघटित क्षेत्रामध्ये मजूर आहे त्याचं नेतृत्व कामगार चळवळी आमची करत नाही, तर मग कोण करते? 12 ट्रेड युनियन करतात. हे मलाही माहित नव्हतं. जेव्हा रामलीलावर एक मोठं एज्युकेशन झालं या कोरोनाच्या अगोदर 19 डिसेंबरला, तेव्हा मी प्राईम मिनिस्टरला एक पत्र लिहिलं. अनेक मागण्या होत्या, रिझर्वेशन 9 शेड्यूल मध्ये टाका वगैरे वगैरे. एक मागणी अशी होती की इंडिपेंडंट लेबर युनियन इज ऑल्सो अपेक्स ट्रेड युनियन. आणि अनेक संघटना हे अफिलिएटेड आहे असंघटित संघटित क्षेत्र. तर तुम्ही आम्हाला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंडियन लेबर ऑर्गनायझेशन आम्ही सुद्धा संघटित असंघटित प्रति बोलवा. आम्हाला युनियन लेबर मिनिस्टरने एक पत्र दिलं. तेव्हा मला माहित झालं की आम्ही 12 ट्रेड युनियनला बोलावतो. त्याचा क्रायटेरिया असा आहे की तुम्ही 4 राज्यामध्ये असले पाहिजे. तो क्रायटेरिया आम्ही पूर्ण केला. आम्ही 20 राज्यापर्यंत पोहोचलो. 4 इंडस्ट्रीमध्ये असल्या पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये रेल्वेची इंडस्ट्री, MSEB इलेक्ट्रिसिटीची इंडस्ट्री, असंघटित क्षेत्रामध्ये इंडस्ट्री, तोही क्रायटेरिया पूर्ण केला. आणि तुमची एनरोलमेंट 5 लाख असली पाहिजे.
आता 93% असंघटित क्षेत्रामध्ये सर्व शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसीचेच मजूर आहे. आम्ही केले 2.5 लाख केले कोरोनाच्या अगोदर. रेकॉर्ड मध्ये बोगस चालत नाही, व्हेरिफिकेशन होते अफिलिएटेड संघटनाचे. ठीक आहे, कोरोना गेला, 2022 मध्ये जाऊ करू. 13वी ट्रेड युनियन म्हणून आम्ही प्रतिनिधित्व करू. जिथं काही जे काही फोरम आहेत, प्राईम मिनिस्टर असेल, फायनान्स मिनिस्टर असेल, जे किंवा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये फॉरेनला जातात, अमेरिकेमध्ये घरकाम करणारी बाई किती तास काम करायचं, किती तारखेला पगार घ्यायचा, किती पगार घ्यायचा, याचे ॲग्रीमेंट होते. आणि व्हायोलेशन ऑफ द ॲग्रीमेंट अमाऊंट इन पनिशमेंट हे होते, तुम्हाला माहित आहे. भारतामध्ये ते सिक्युरिटी आजही नाही. घरकाम करणाऱ्या बाईला सायकलही भेटत नाही. आणि प्रतिनिधित्व कोण करतात? ज्यांचा काहीच संबंध नाही असे लोक प्रतिनिधित्व करतात. आणि म्हणून रिकॉग्निशन होणं हो, पण तो मोठं चॅलेंज असं आहे की आमचा बुद्धिवादी माणूस संघटित क्षेत्रामधला आहे. कामगार चळवळीमध्ये आजही ब्राह्मणिझमच्या कंट्रोलमध्ये आहे. मी प्रयत्न केला, नॅशनलाइज बँकेत 17 आहे, सर्व SC ST वेलफेअर असोसिएशन आहे. म्हणजे बाबासाहेबांना मानणारी वेलफेअर असोसिएशन. आणि सर्वच्या सर्व लोक कोणी कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम करतात वेलफेअरचे, कोणी भारतीय मजदूर संघाच्या चळवळीमध्ये काम करतात. तर मी त्यांना प्रश्न केला, मी एक डिबेट ठेवलं दिल्लीला की इंटरॅक्शन रिगार्डिंग फॉर्मेशन ऑफ द आंबेडकराइट युनियन. 7-8 बँकेचे लोक आले, काही कलकत्त्याचे आले, हे आले, ते आले, चर्चा केली. बाबासाहेबांना कोणत्या अशा एखादी विचारामध्ये लिहिलेलं आहे की कामगार चळवळीमध्ये तुम्ही RSSच्या विचाराचे झेंडे पकडा, कम्युनिस्टच्या विचाराचे पकडा, गांधीजीच्या विचाराचे पकडा, आणि सोशल चळवळीमध्ये माझ्यासोबत राहा, हे बाबासाहेबांनी कुठे लिहिलं आहे. आणि म्हणून या देशामधला जो रिझर्वेशन बेनिफिशरी ज्यांना रिप्रेझेंटेशन मिळालं, त्यांनी सुद्धा आपली दिशा ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. की त्यांचं पहिलं काम आहे की बाबासाहेबांनी 17 सप्टेंबर 1943 ला ते वर्किंग स्टडी कॅम्प मध्ये भाषण केलं दिल्लीला. तर बाबासाहेब काय म्हणतात, युअर एम शुड बी टू कंट्रोल द मॅनेजमेंट. म्हणजे इतकी ताकद निर्माण करा, जे 13 जुलै 1941च्या भाषणामध्ये म्हटलं की स्वीपर लोक आपण एकत्रित आलो तर म्युन्सिपल कमिशनर कोण आम्ही मागण्या सोडवू शकतो. आणि म्हणून टू कंट्रोल द मॅनेजमेंट, की मॅनेजमेंटची ताकद तुमच्यावर अन्याय करणारे होणार नाही. अँड युअर फार साइडेड एम शुड बी टू कॅप्चर द गव्हर्नमेंट. दिस वॉज द मेसेज ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर ऑन 17 सप्टेंबर 1943. आणि म्हणून आमचं काम रिकॉग्निशन न चालणार नाही. आम्ही रिप्रेझेंट करू, प्राध्यापकाला करू, बँकेला करू आम्ही, परंतु त्यांच्या कंट्रोलमध्ये राहून जे अभिप्रेत ज्या महापुरुषांना, फुले बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत असलेलं जे व्यवस्था परिवर्तनचं स्वप्न आहे, किंवा थोरात सरांनी जे म्हटलं की आमचा अंडरमाइन जो कामगार आहे, जो काय मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अस्पृश्य असेल, जोपर्यंत या चळवळी आम्ही मजबूत करणार आहे वैचारिक दृष्टिकोनातून, आणि त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. जेव्हा आम्ही शेतमजुरांची संघटना केली, अनेक लोक इलेक्शन आल्यानंतर जातात की आपला हा माणूस आहे ना, बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे, त्या उत्तर का देतो तो, मी अनुभवलेला आहे. तो उत्तर देतो की मी शेतीवर काम करतो मजूर म्हणून, आणि माझे प्रश्न देशपांडे कुलकर्णी भारतीय मजदूर संघाचे जातात खेड्यापाड्यापर्यंत, त्यांचे युनियन आहे, आणि ते आमचे प्रश्न सोडवते, मोर्चे काढते. तुम्ही आमच्यासाठी आमच्या प्रश्नाकरता आम्हाला विजित का केलं? कारण की आपल्याजवळ चळवळ नव्हती, आपल्याजवळ संघटना नव्हती. आम्ही फ्लोटिंग बोलत होतो, 10 लोक एकत्रित येणं, कुठेतरी हे करणं. आणि म्हणून या गोष्टीचा सुद्धा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि म्हणून परब सर, मी तुम्हाला एक सांगतो की जेव्हा आम्ही नारायण मेघा लोखंडेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता विचार घेऊन गेलो, तेव्हा एक निर्णय घेतला महाराष्ट्र सरकारने, कामगार कल्याण केंद्राने. कारण याच्या अगोदर अहमदाबादला
1918 मध्ये महात्मा गांधींनी मिल महाजन सभा म्हणून सूतगिरणी कामगारांची युनियन तयार केली आणि मग इंटरने एक ठराव घेतला की नारायण मेघा लोखंडेचा स्टॅच्यू बसवायचा त्यावेळेस. आणि असं करता करता महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राने निर्णय घेतला की नारायण मेघा लोखंडेचे कॅलेंडर छापाचे शासकीय. आता प्रश्न पडला की राज्य सरकारला असा प्रश्न पडला की नारायण मेघा लोखंडेचं हे चित्र आहे हे कुठं घ्यायचं. आणि शोधत शोधत आमच्याकडे बर्डीच्या ऑफिसमध्ये आले. आम्ही त्यांना एक चित्र दिलं जे होतं फोटो आणि त्याच्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये सरकू लागले. आणि म्हणून आनंद एकाच गोष्टीचा आहे की 100 वर्षापर्यंत 1894 नंतर जो शक्तिशोधक समाजाचा विचार, जो दडपण्याचा एस्टॅब्लिश संघटनेने प्रयत्न केला, त्या संघटनेला कंपेनिंग व्यवस्थेमध्ये 2005 ला म्हणावं लागलं. 2005 ला नारायण मेघा लोखंडेच्या डाक तिकीट प्रसिद्ध झाला. आणि त्यावेळेस कार्टापासून म्हणजे सीटू आयकात मोठे मोठे लीडर होते. दत्तोपंत ठेंगडी होते, प्रकाश कारट होते, वर्धन होते. यांना कंपेनिंग व्यवस्थेमध्ये 100 वर्ष नाव घेतलं नाही. त्यांना नाव घ्यावं लागलं की नारायण मेघा लोखंडे इज ए पायोनियर ऑफ द टाइम. आणि म्हणून वैचारिक परिवर्तन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमच्या चळवळीत चिरकालचा. आम्ही तर एखादी चळवळ उभी करू, ग्राफ वाढला आमचा, खूप वाढेल एक दिवस, आणि तितक्याच गतीनं आमचा फ्लोटिंग डाऊन होतो. मी एक वेळ परवाना भवनमध्ये जात होतो कधी कधी. मी एक लिस्ट पाहिली 1974 ला डोनरची. त्यावेळेस क्लास 4चा माणूस खोबराकडे 10,000, कोणी 20,000 74 मध्ये. आणि म्हणून वैचारिक दृष्टिकोनातून त्या क्षेत्रामध्ये आम्ही कामगार चळवळ निर्माण जर करण्याकरता यशस्वी झालो तर बाबासाहेबांना अभिप्रेत असणार जे काही त्याचं मिसयुटिलायझेशन होते आज आपल्या चळवळीकरता तो विषय होता. आणि ते मिसयुटिलायझेशन आम्ही काही प्रमाणामध्ये थांबलो. आणि थांबवल्यानंतर काय होऊ शकते की तो चळवळ ज्याला समजते त्याच्यासमोर पैसा ही मोठी गोष्ट नव्हती. आणि म्हणून एका विद्युत मंडळाची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना हे क्लास 4 पासून क्लास 1च्या कॉन्ट्रीब्युशन मधून 4 कोटी सारखं हे बनवू शकतो. म्हणजे जिथं आम्ही 90 मध्ये आम्हाला एकही माणूस आमचा पैसा देत नव्हता. बांद्र्याला आम्ही एक मोठं ऑफिस घेतला आता त्याची किंमतच 1 कोटीच्या जवळपास आहे. म्हाडाच्या जवळ औरंगाबादला आहे. म्हणजे मी याच्यासारखं सांगतो जेव्हा तुमचं मिसयुटिलायझेशन थांबेल आणि तुम्ही युटिलाइज आपल्या चळवळीकडे व्हाल, पैसा ही मोठी गोष्ट नाही आहे. अनेक असंघटित क्षेत्रामध्ये लोक पैसे देण्याकरता मागे पुढे पाहत नाही. आणि म्हणून असंघटित क्षेत्रामध्ये काम करण्याकरता आम्हाला निश्चितपणे स्टॅटिस्टिकलची गरज आहे. आणि त्याच्याकरता आम्ही फुल टाइम वर्कर सुद्धा ट्रेन करू. इथे ट्रेनिंग सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग सेंटर, त्याच्यामध्ये आम्ही फॅकल्टी आता तयार करणार आहोत ज्या ज्या आहे त्या. आणि आपली चळवळ ही कशा प्रकारे फुले आंबेडकरी विचारांची चळवळ जी आहे ती कशा प्रकारे पुढे करून या देशामधला कामगार हा एका विचाराखाली कसा येईल हा प्रयत्न करणार आहोत. आणि या दृष्टिकोनातून पुस्तक हे महत्वाचं माध्यम असते. मी जाता जाता एकच सांगेन की कधी कधी आम्हीच दाखवून की मी तुझं असं करतो, तू माझ्या चळवळीकडे ये. तीन वर्षापूर्वी तामिळनाडूमध्ये माझ्या ओळखीचा एकही माणूस नव्हता. मी एखादा फोन घेतला आणि त्याला फोन केला, मिस्टर सुब्रमण्यम, आय एम कमिंग ऑन सो अँड डे, आर यू रेडी टू कंडक्ट द मीटिंग? येस सर. 21 लोक होते चेन्नईच्या शाळेमध्ये. मी आपल्या इंग्लिशमध्ये कामगार चळवळीचं लिटरेचर सांगितलं, पण त्या प्रत्येकाच्या हातामध्ये अनहिलेशन ऑफ कास्ट याचं तामिळ भाषांतराचं पुस्तक होतं. आणि मला त्या दिवशी एक आर्मस्ट्रॉंग म्हणून होते, ते BSPचे अध्यक्ष होते तामिळनाडूचे, त्याचं लग्न होतं. त्याने 1 लाख प्रति प्रिंट केल्या तामिळमध्ये. मला तर कॉन्फिडन्स आला की या माणसामध्ये निश्चितपणे वैचारिक परिवर्तन होऊ शकते. त्यांनी बॅनर लावला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर अँड एम्प्लॉय युनियन, एका बाजूला मार्कचा फोटो, एका बाजूला बाबासाहेबाचा फोटो, आणि खाली लिहिलं होतं अफिलेटेड टू सीटू. 21 लोक होते. त्या लोकांनी भाषण झाल्यावर मला विनंती केली, सर हम मदुराई में एक मीटिंग पूरे स्टेट की करते, आप आओगे क्या? मला यस. मी जेव्हा मदुराईला गेलो तेव्हा 300 लोक होते प्रतिनिधित्व करणारे. ते मग त्यांनी माझं भाषण झाल्यावर एकच प्रश्न विचारला मला. तो प्रश्न असा होता की जे ऑल इंडियाची विद्युतची ट्रेड युनियन, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर युनियन कॉन्स्टिट्यूशन. मी वाचून दाखवलं त्याला. एक ऑब्जेक्टिव्ह असा आहे, वी प्रपोगेट द आयडियोलॉजी ऑफ फुले, शाहू, आंबेडकर अँड रामास्वामी पेरियार. सर्व उभे झाले. तेव्हा मार्कचा फोटो होता, बाबासाहेबांचा फोटो होता एका बाजूला. ते उभे झाले, ते तयार झाले की बा आता आम्ही तुमच्यासोबत काम करू. मग तिसरी मीटिंग वेल्लोरला झाली. त्या मीटिंगला मी गेलो. वेल्लोरच्या मीटिंगमध्ये मी न सांगता मार्कचा फोटो देतो एलिमिनेट. मी एलिमिनेट करण्याचा नाही सांगितलं. मी शरद पाटलाचे पूर्ण कम्युनिझमचं हे ऑपरेशन करणारे लिटरेचर वाचलं, मी नाही सांगितलं. आणि जिथे अफिलेटेड टू सीटू होतं त्याच्या ठिकाणी अफिलेटेड टू आहे. हे परिवर्तन होऊ शकते. नमो शूद्रा 22% पश्चिम बंगालमध्ये लोक आहेत. खूप परिस्थिती खराब आहे. जे काही स्थितंतर आता होत आहे त्याचे कारणही आहेत की आमचा एज्युकेट माणूस आजही ज्या संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये काम करण्याकरता ज्या विचारानं काम करायला पाहिजे त्या विचार करता आता हळूहळू पर्क्युलेशन येत आहे त्यांच्यामध्ये. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही. कामगार चळवळीचा इतिहास नेला नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा परामर्श घेण्याकरता आपल्याला सर्व गोष्टीची आवश्यकता असते आणि त्या दृष्टिकोनातून लिटरेचरची आवश्यकता असते. हिंदी पुस्तक झाल्यामुळे आता आम्हाला बाकी स्टेट जे आहे, पंजाब हे हरियाणा, जिथे जिथे आमचे आसाम सोडता आपण जवळपास इंडिपेंडंट लेबर युनियन ते विचार आपण पोहोचण्याकरता यशस्वी झालेलो. आपण 3-4 रिजनल कॉन्फरन्स घेतल्या. चेन्नईला एक घेतली, एक गुंटूरला घेतली, मागे आपण पंचकुलाला घेतली. याच्यामुळे आपले होऊ शकले नाही. आणि म्हणून या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि जे मान्यवरांनी मार्गदर्शन केलं त्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपली चळवळ मजबूत होण्याकरता उपयोगी पडेल हा कार्यक्रम, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो.